हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मागच्या भागात आपण बंधन भाग 5 बघितलेला. आज आपण भाग 6 बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि याच्या पुढचा भाग लवकर तुमच्या भेटीला येईल. तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग सुरुवात करूया. मागच्या भागात आपण बघितलं की प्राचीला मेडिसिन कसं द्यायचं याची चिंता संतोषला सतावत होती. त्याने बंड करणाऱ्या मनाला समजावले आणि जसा तो तिच्या आधी बायकोला सीमाला मेडिसिन देत होता तसाच तो आता तिला देणार होता. आवडा गिळत त्याने एक मेडिसिन तोंडात घेतली आणि हळूच तिच्या तोंडात सोडली आणि तिच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत होता. त्यामुळे प्राचीला थोडं चांगलं वाटलं आणि चांगली झोपी गेली. डोळे उघडले तेव्हा सकाळचे 8 वाजले होते. तिने उठून बघितलं तर तिच्या डोक्यावर रुमालाची घडी होती. तिने डोक्यावरचा रुमाल बाजूला काढून बघितलं तर संतोष बेडला डोकं ठेवून जमिनीवर बसल्या बसल्या झोपी गेला होता. जवळच मेडिकल बॉक्स बघून तिने डोक्याला हात मारला. अरे बापरे, मी खरंच आजारी पडले होते का? आणि संतोष खाली झोपला याचा अर्थ ते माझ्यासाठी जागे होते. म्हणजे मला बरं नव्हतं म्हणून त्यांनी माझी काळजी घेतली. नाही, हा कुचका माझी काळजी घेईल असं होऊच शकत नाही आणि प्रत्यक्षात बघून पण विश्वास बसत नाही. जाऊ दे, मला खूप भूक लागली. लवकर आवरून काहीतरी खाते आणि यानंतर कुसक्या माणसाला थँक्यू म्हणते. प्राचीने स्वतःचं आवरलं आणि संतोष उठायच्या आत बाहेर निघून गेली. अर्ध्या तासाने संतोष पण उठला. त्याने उठल्याबरोबर प्राचीला चेक करण्यासाठी म्हणून बेडवर बघितलं तर ती बेडवर नव्हती. ते बघून तो घाईघाईने उठून गॅलरीत बघितलं तर तिथे पण नव्हती. ती बाथरूममध्ये पण नव्हती. तिला तिथे न बघून संतोषला थोडं टेन्शन आलं होतं. सकाळी तो घामाघूम होऊन तिला शोधत होता. त्याने लगेच तिला कॉल केला. 2-3 रिंग जाताच कॉल रिसीव्ह झाला, पण तो तोंड उघडणार त्याआधीच तिने बडबड करून तो कॉल कट केला. शी यार, मी मूर्ख आहे जे विनाकारण हिच्या काळजीपोटी त्रास करून घेतोय आणि ही खुशाल जाऊन ब्रेकफास्ट करते. बरं झालं संतोष, तुला असंच हवं. जा कर तिची सेवा. खूप हौस होती ना तुला? करा. रात्रभर सेवा करा. स्वतःशीच बडबड करत त्याने स्वतःचं आवरलं आणि तोही बाहेर निघून गेला. इकडे प्राची रेस्टॉरंटमध्ये बसून ब्रेकफास्ट करत होती. तिने कालपासून काही खाल्ले नव्हते, त्यामुळे ती खाण्यावर अक्षरशः तुटून पडली होती आणि डोक्यात संतोष विचारही चालू होता. काय करू आता? लगेच कुचकाला जाऊन थँक्यू म्हणू का? नाही, नको. त्याच्याशी बोलायला गेले तर तो धड बोलणार तर नाही आणि उगाच कुठला वेगळा अर्थ काढला तर काय करू मी? कालपासून त्याची मला भीती वाटायला लागली. हा असा कसा आहे? 2 आठवडे याच्याबरोबर राहणे म्हणजे डोक्याला ताप आहे. मी आता याच्यासोबत इथे अजिबात राहू शकत नाही. असं करते, मी लगेच इथून निघून जाते म्हणजे दोघांनाही कुठल्या प्रॉब्लेमला फेस करावं लागणार नाही. प्राचीने मनोमन विचार केला. परत मुंबईला जाण्याचा निर्णय घेऊन ती हॉटेलमध्ये पोहोचली. रूममध्ये कुणीही नव्हते, त्यामुळे तीही बिनधास्त आतमध्ये शिरून तिची बॅग पॅक करायला सुरुवात केली. तिने तिथून निघून जायचा पक्का निर्धार केला आणि तिने बॅग उचलली आणि रूम बाहेर पडणार होती की समोरून संतोष रूममध्ये शिरला. तिला बघून त्याचा राग उफाळून बाहेर पडला, पण त्याने स्वतःला सावरले आणि बेडवर जाऊन बसला. तिने आपली नजर त्याच्या दिशेने वळवली आणि हळूच पुटपुटली. मी परत जाते. तुम्हाला जेव्हा केव्हा यायचंय तेव्हा या. येते मी, म्हणत ती बाहेर पडलीच होती की संतोषने तिच्या हाताला धरून मागे खेचलं आणि ती त्याच्या छातीवर जाऊन आदळली. हे काय करताय तुम्ही? प्राची विवळत कळवळली. तो तिच्याकडे रोखून बघत होता आणि म्हणाला, तू कुठेही जाणार नाहीस, समजलं का? पण तुम्ही जबरदस्ती करताय. मला अजिबात इथे राहायचं नाही. प्राचीच्या डोळ्यात अश्रू तरळले होते आणि त्याने तिला घट्ट पकडून ठेवल्यामुळे तिला त्रासही होत होता, पण तिने तो त्रास डोळे बंद करून गिळून टाकला आणि त्याच्या मिठीतून दूर होऊ पाहत होती, पण त्याच्या मजबूत पकडीत ती स्वतःला हलवू शकली नाही. त्याने तिला बेडवर बसवले आणि तो तिच्या पायाजवळ बसला. त्याच्या डोळ्यात पण राग आणि पश्चाताप स्पष्ट दिसून येत होता. त्यामुळे तिने शांत बसणे पसंत केले आणि ती गप्प बसून होती. तो हतबल होऊन तिच्याकडे बघत होता. त्याने तिच्या हाताला घट्ट पकडले आणि म्हणाला, हे बघ, तुला माझ्यात आणि मला तुझ्यात
काहीही इंटरेस्ट नाही. तरीही आपल्याला इथे 2 आठवडे राहावं लागणार आहे आणि ही आजीची इच्छा आहे आणि आपण इथे आलोत ते फक्त आजीच्या इच्छेसाठी ना. प्राचीने नकळून होकारार्थी मान हलवली. तुला आजीचा स्वभाव माहिती आहे ना. आपण इथून लगेच वापस गेलो तर आजीच्या रागाचा सामना करावा लागेल. सो प्लीज तू मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. आपल्याला काहीही झालं तरी 2 आठवड्यानंतरच वापस जावं लागणार. तिने उससा सोडत त्याच्यावरून नजर हटवली आणि केलं. तो उठून उभा झाला आणि तिच्याकडे बघत रिलॅक्स होत म्हणाला, ओके मग तू रेस्ट कर. उद्या मला एका महत्त्वाच्या कामासाठी बँगलोरला जावं लागणार आहे. त्यामुळे मी 2 दिवस इथे असणार नाही. काल तुला खूप ताप आला होता. तू स्वतःची काळजी घे म्हणत तो तिथून जायला निघाला होता. प्राचीने भरलेल्या डोळ्यांनी त्याला आवाज दिला. तिचा आवाज ऐकून तो तिथेच थांबला आणि तिच्याकडे वळून न बघता काय आहे तो त्रासिक सुरात म्हणाला, मी पण बँगलोरला आले तर चालणार नाही का. त्याने कपाळाला आट्या पाडत तिच्याकडे रोखून बघत विचारले, तुला माझा काही प्रॉब्लेम आहे का. प्राची गप्प झाली. तिला तसा आनंद व्हायला हवा होता पण तो तिला एकटीला सोडून जातोय हे ऐकून ती मनातून उदास झाली होती आणि तिने विचार न करता त्याच्यासोबत जाण्याची इच्छा दर्शवली होती. पण त्याचा वाढलेला आवाज ऐकताच तिने डोळे मिटून मनातच स्वतःला शिव्या घालत होती. संतोषने थोडा वेळ विचार केला आणि तिला उठून लवकर आवरायला सांगितलं आणि धाडकन दरवाजा आपटत तो बाहेर निघून गेला. प्राचीने रागात बॅग ढकलून दिली आणि बेडवर जाऊन बसली. तिला त्याच्यासोबत अजिबात यायचं नव्हतं आणि इथेही राहायचं नव्हतं. आजूबाजूची कपल बघून तिचे डोके आऊट झालं होतं. त्यामुळे तिला तिथून पळून जावं वाटत होतं. त्या रात्री दोघांनी एकमेकांकडे न बघता डिनर केलं आणि दोघेही आपापल्या जागेवर जाऊन झोपी गेले. दुसऱ्या दिवशी संतोष लवकर उठून तयार झाला होता पण प्राची अजूनही झोपली होती. संतोष मनातच तिच्यावर चिडचिड करत होता पण तिला उठवण्याची हिंमत त्याच्यामध्ये नव्हती. त्याने मोबाईलमध्ये मोठ्या आवाजात सॉन्ग लावले तशी प्राचीची झोप मोड झाली. तिने डोळे उघडले आणि संतोषचा रागीट चेहरा दिसताच ती उठून बसली. झोप पूर्ण झाली असेल तर उठून आवरायला जा. 8 वाजता निघायचं ठरवलं होतं आणि 7 झालेत. प्राचीने मासूम चेहरा केला आणि सॉरी म्हणत बाथरूममध्ये शिरली. पटापट रेडी झाली आणि कालच बॅग पॅक करून ठेवली होती त्यामुळे ती 15 मिनिटात रेडी होऊन त्याच्यासोबत बाहेर पडली. काही वेळात दोघेही बँगलोरला आले. बँगलोरला येऊन पण दोघांना घरी जाता येत नव्हते. त्यांनी एक रूम बुक केली आणि संतोष त्याच्या कामानिमित्त बाहेर निघून गेला. प्राची पुन्हा एकटी पडली होती. तिला माहिती होते की तिथे जाऊन असंच होणार. ती एकटीच पडणार. म्हणून तिने प्रियाला आधीच कळवले होते की ते दोघे आज बँगलोरला जाणार आहेत. त्यामुळे प्रिया पण प्राचीला भेटायला बँगलोरला आली आणि दोघांनी बाहेर जाऊन लंच करायचं ठरवलं आणि तयार होऊन दोघेही बाहेर पडले आणि दोघांनी आपापल्या आवडत्या डिश ऑर्डर केल्या आणि त्यावर तुटून पडून खाऊ लागल्या. जेवण होताच दोघांनी आईस्क्रीम मागवली आणि ती खायला तोंड उघडणार होतीच की प्राचीच्या कानावर 2 व्यक्तींच्या हसण्याचा आवाज ऐकायला आला. तो आवाज प्रदीप आणि एक सुंदर मुलीचा होता. त्यांना बघून प्राचीचे डोळे विस्फारले. तिने भीतीने आंबळा गिळला. ते दोघे त्यांच्या अगदी जवळ बसले होते. प्राचीने प्रियाला प्रदीप असल्याची कल्पना दिली पण प्रदीप प्रियाला ओळखत नव्हता आणि प्रिया प्रदीपला. त्यामुळे प्रिया नॉर्मल होती पण प्राचीने चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला आणि तिथून जाण्याचं ठरवलं पण तिच्या डोक्यात एक प्लॅन आला. तिने प्रियाला सगळा प्लॅन समजावून सांगितला आणि आपण तोंड लपवून बसली आणि प्रियाला उठून त्याच्या टेबलवर जायला सांगितले. प्रिया जवळ येत म्हणाली, एक्सक्यूज मी. तिच्या आवाजाने दोघांचे बोलणे थांबले आणि तिच्याकडे रोखून बघू लागले. प्रदीप तर डोळे फाडून प्रियाकडे बघत होता तर त्याच्या बाजूला बसलेली मुलगी त्रासिक चेहऱ्याने बघत होती. काय आहे? तुम्हाला दिसत नाही का? आम्ही महत्त्वाच्या विषयावर चर्चा करतोय. त्यावर प्रिया डोळे मिचकावत ॲटिट्यूडमध्ये म्हणाली, ओ सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलंय का? त्यावर प्रदीप मोठ्या उत्साहात उभं राहत म्हणाला, नो, नाही मिस, आम्ही एवढं काही महत्त्वाचं बोलत नव्हतो. या तुम्ही आम्हाला जॉईन झाला तर आम्हाला खूप आनंद होईल. सो प्लीज हॅव अ सीट.
ती मुलगी आधीच प्रियाकडे बघून जेलस झाली होती आणि प्रदीप तिच्याकडे टकमक बघतो हे बघून ती मुलगी चिडली आणि तिरसटपणे म्हणाली, आम्ही दोघं कपल आहोत. तुम्हाला जर काही बोलायचं नसेल तर तुम्ही दुसऱ्या कुणासोबत टाइमपास करा. पण प्लीज आम्हाला आमचा क्वालिटी टाइम स्पेंड करू द्या. तसा प्रदीप उठत म्हणाला, नो प्रॉब्लेम, तुम्ही आमच्यासोबत लंच करू शकता. ओ सो स्वीट ऑफ यू अँड थँक्यू मिस्टर प्रदीप, पण माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये. प्रदीप नाव ऐकताच प्रदीप अवाक होऊन म्हणाला, तुम्ही मला ओळखता? आय मीन तुम्हाला माझं नाव कसं माहिती? त्यावर प्रिया, हां मी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ओळखते, पण या ब्युटिफुल मिसला मी नाही ओळखली. ही काय तुमची सेकंड वाईफ आहे का? सेकंड वाईफ हे नाव ऐकताच प्रदीप आणि ती मुलगी दोघेजण एकमेकांकडे बघू लागले. तशी प्रिया हसत म्हणाली, ओके ओके, जास्त टेन्शन घेऊ नका. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं, मिस प्राची आठवते का? विसरले? प्राचीचं नाव ऐकताच प्रदीपला घामाघूम झाला. त्याने एक चोरटा कटाक्ष त्या मुलीकडे टाकला आणि आपली पाठ सरळ करून म्हणाला, तिचं काय? तिचा आणि माझा कुठलाही संबंध नव्हता आणि कधीच नसणार आहे. तिच्या मृत्यूच्या आधीच आमचं ब्रेकअप झालेलं होतं, त्यामुळे तिचा आणि माझा कुठलाही संबंध नाही. आणि तुम्ही आमच्याबद्दल जे काही बोलणार त्याआधी कुठलाही निष्कर्ष काढू नका. त्यावर प्रिया, ओके ओके, मी समजू शकते. तुमची होणारी एकुलती एक पत्नी वारल्यामुळे तुम्ही खूप उदास आणि हतबल झाले असाल ना. तिच्या आठवणीत दिवस रात्र रडत बसण्यापेक्षा तुम्ही लगेच दुसरं लग्न केलं असणार, हो की नाही? की लग्न न करताच एकत्र राहता, म्हणजे पती पत्नीसारखं. ती मुलगी दात ओठ खात उभी राहिली आणि प्रियाकडे रागाने बघत म्हणाली, तुम्ही समजता कोण हो स्वतःला? आणि आमच्या दोघांबद्दल बोलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? त्यावर लगेच प्राची, ओ तुम्ही तर माझ्यावर रागवलात, पण काय आहे ना, प्राची इज माय बेस्ट फ्रेंड आणि मिस्टर प्रदीप तिचे पती होते आणि दोघे एकमेकांवर किती किती म्हणून प्रेम करायचे, हो ना मिस्टर प्रदीप? ते ऐकून प्रदीपचा चेहरा पडला. तो हसत म्हणाला, ॲक्च्युली मला वाटतं तुम्ही फार भुकेलेले आहात. ऑर्डर करा, मी थोड्या वेळात आलोच, म्हणत तो तिथून निघून गेला. प्रिया खुश झाली. तिने तिचा मोर्चा त्या मुलीकडे वळवला आणि मोठी स्माईल चेहऱ्यावर आणत म्हणाली, सॉरी, तुम्हाला माझा राग आला असेल तर. बाय द वे, तुमच्या लग्नाला किती महिने झालेत? त्यावर ती मुलगी, लग्न नाही झाले अजून, पुढच्या महिन्यात लग्न ठरवलंय. त्या मुलीच्या चेहऱ्यावर थोडं टेन्शन दिसत होतं. प्रियाने त्यात तेल टाकायचं काम सुरूच ठेवलं. वाव, कॉंग्रॅच्युलेशन मिस. त्यावर ती मुलगी म्हणाली, स्नेहल, ओ मिस स्नेहल, नाईस नेम. एकदा का तुमचं लग्न होताच तुम्हाला तिथे जाऊन तुमच्यासाठी एक बेबी अडॅप्ट करावा लागेल, हो की नाही मिस्टर प्रदीप? प्रदीप आला, पण ती कशाबद्दल बोलत होती ते त्याला माहिती नव्हते, त्यामुळे तो ओशावून म्हणाला, हो हो, का नाही? ते ऐकून ती मुलगी रागाने गुरगुरत प्रदीपकडे बघत होती. तिने खाऊ की घेऊ या नजरेने प्राचीकडे बघितले. तिची सहनशक्ती संपली होती. ती चेअरवरून उठून उभी राहिली आणि प्रियाकडे डोळे वटारून म्हणाली, मगासपासून तुमची फालतू बडबड ऐकून घेते म्हणून तुम्ही लिमिट क्रॉस करताय तुमची. मी आणि प्रदीप मिळून आमचा बेबी प्लॅन करू. तुम्हाला त्यात इन्व्हॉल्व्ह होण्याची आवश्यकता नाही, समजले? त्यावर प्रिया जोरजोरात हसायला लागली. हा हा हा, मिस स्नेहल, तुम्ही किती चिडता राव. मी तर तुमच्या भल्यातच सल्ला देत होते. बरं, तुम्हाला स्वतःबद्दल एवढी खात्री वाटते तर मला खूप वाईट वाटते. तुमच्या होणाऱ्या मिस्टरांनी त्यांच्या फिजिकल कंडिशनविषयी काहीही सांगितलेलं दिसत नाही. ओ गॉड, मला वाटतं त्यांना स्वतःबद्दल खरं खरं सांगणे जमत नसेल, हो ना मिस्टर प्रदीप? सो सॅड. तुम्ही कधीही पप्पा बनू शकत नाही, याचं मला खरोखर खूप वाईट वाटते. ते सगळं ऐकून प्रदीप घाबरला आणि त्याच्या डोळ्यात राग उतरला. त्याने रागाने प्रियाकडे बघितलं आणि स्नेहलच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, स्नेहू स्नेहू, हे सगळं खोटं आहे, काही खरं नाही. तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. त्यावर स्नेहल, मी देतच नव्हते. तूच त्यांना इथे बसण्याची परवानगी दिली आणि त्या तुझ्याबद्दलच काहीही बोलायला लागली. आता प्रिया पण रागाचा आव आणीत म्हणाली, मी काही बरळले नाही, समजलं? तुला जर तुझ्या प्रेमाचा एवढा ओव्हर कॉन्फिडन्स आहे तर तू एक काम कर, मिस्टर प्रदीपला डॉक्टरकडे घेऊन जा. त्यांचे फुल बॉडी चेकअप करून त्यांचे रिपोर्ट स्वतःच्या डोळ्यांनी बघ आणि नंतर माझ्या बोलण्याचा विचार कर, ओके?
इकडे स्नेहल रागाने प्रदीपकडे बघत होती. तिने स्वतःची पर्स उचलली, त्याच्या खांद्यावर जोरात मारली आणि रागाने म्हणाली, ओके, तर मिस्टर प्रदीप, उद्या शार्प 10 वाजता हॉस्पिटलमध्ये हजर राहा. जर तू तिथे गैरहजर राहिला तर आपलं लग्न कॅन्सल, ओके? असं म्हणत स्नेहल तिथून रागाने लालबुंद होऊन निघून गेली. प्रदीप तोंडाचा आ करून स्नेहल गेली त्या दिशेने बघत होता. प्रियाच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. तिने मासूम चेहरा करून प्रदीपकडे बघितलं. तोही खाऊ की गिळू या नजरेने तिच्याकडे बघत होता. प्रिया रागीट स्माईल देत म्हणाली, सॉरी मिस्टर प्रदीप, मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर रागवले असणार. तरी काय करणार ना, जे खरं आहे तेच बोलले होते. आता तुम्हीच सांगा, त्यांच्यापासून सत्य लपवण्याचा प्रयत्न करत होता, यात माझा काय दोष? चला, मलाही निघायला हवं. ओके, बाय मिस्टर प्रदीप. प्रिया हसून प्रदीपला बाय बाय करत होती. नेमकं तेच संतोषने बघितलं आणि त्याच्यासोबत त्याचे ऑफिसचे मित्र होते, त्यामुळे तो प्रियाला काहीही बोलू शकत नव्हता. प्रिया हॉटेलमधून बाहेर पडली. त्यासोबतच प्राची लपून लपून बाहेर पडली आणि ती पण निघून गेली. त्यानंतर प्रदीप पण लंच न करता तिथून रागाने दात ओठ खात तिथून निघून जाताना संतोषने बघितलं. त्याला प्रियाचे आणि त्याचे एकत्र बसून लंच करणे अजिबात आवडले नव्हते आणि त्याला हे पण माहीत नव्हते की प्रियासोबत प्राची पण होती. तो मनातल्या मनात प्रियावर चिडचिडत होता. मित्रांसोबत गप्पा टप्पा करत आपल्या मनातला विचार झटकण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता, पण तेच त्याला जमत नव्हते. कसं तरी 2 घास पोटात ढकलून त्याने त्या सगळ्यांचा निरोप घेतला आणि ताबडतोब हॉटेलमध्ये पोहोचला. प्राची आणि प्रिया नुकतीच बाथरूममधून फ्रेश होऊन बाहेर बसली होती. प्रियाला बघून संतोषने दात ओठ खात तिच्या अंगावर धावून जात म्हणाला, तुला त्या प्रदीपला भेटायची एवढी घाई झाली होती म्हणून तू इकडे आलेच वाटतं आमच्यासोबत. प्रिया 2 मिनिटे गप्पच बसली. तिने आपल्या डोळ्यांची उघडझाप केली आणि जोराने नकारार्थी मान हलवू लागली. ते ऐकून प्राची त्याला सांगायला निघाली, पण त्याने तिला दूर ढकलत म्हणाला, तुझ्यासारख्या मुलीकडून दुसरी काय अपेक्षा करणार ना, डिस्गस्टिंग. तोंडातल्या तोंडात बडबडत तो रागाने धडकन दरवाजा बंद करून बाहेर निघून गेला. प्राची आणि प्रिया तोंड पाडून बसल्या आणि डोळे फिरवत संतोषच्या बिहेवियरविषयी विचार करू लागल्या. आता आम्ही काय केलं आणि यांना राग काय येतोय? इकडे संतोष बाहेर लॉनमध्ये निघून आला. त्याने बसून थोडा विचार केला आणि परत वळून तो प्रियासमोर उभा राहिला. प्रिया डोळ्यांची उघडझाप करून त्याच्याकडेच बघत होती. हाताची घडी घालून तिच्यावर नजर रोखत म्हणाला, तुला काहीच एक्सप्लेनेशन द्यायचं नाही? तशी प्राची पुढे आली आणि सगळं काही सांगत बसली. कसं त्यांनी त्या दोघात भांडण लावले हे अगदी रंगून रंगून सांगत होती. संतोष काही वेळ तर तिच्या बडबडीत हरवून गेला होता. तो एकटक तिच्या चकाकणाऱ्या डोळ्यात बघत होता. प्राचीने त्याच्या डोळ्यासमोर हात हलवून त्याला जागं केलं. तसा संतोष पण भानावर आला आणि हसून तिच्या कामगिरीविषयी तिची स्तुती केली. व्हेरी गुड. चला तर, हॉटेलमध्ये गेल्याचा काहीतरी फायदा झाला. अशा लोकांना त्यांच्या भाषेत उत्तर द्यायला हवे, पण काही हरकत नाही. नेक्स्ट टाइम यापेक्षा जास्त आणि वेगळ्या पद्धतीने त्याचा पाण उतारा झाला पाहिजे. प्राचीने आणि प्रियाने डोळे मिचकावत होकार दिला. बरं, आज संध्याकाळी आपण तिघे एका पबमध्ये जाऊया का? पबचं नाव ऐकताच प्राचीचे आणि प्रियाचे डोळे विस्फारले. हे काय बोलतंस? तुम्हाला त्याचाही नाद आहे का? प्राचीने विचारलं. तसं संतोष लगेच, माझ्यासाठी नाही म्हणत बुद्धू, त्या प्रदीपसाठी म्हणतोय. तो रात्री पबमध्ये जाऊन एन्जॉय करतो. प्रियाला बघून नक्कीच तो वेडीवाकडी हरकत करणार आणि आपण त्याला एकतर चांगला चोप द्यायचा, नाहीतर सरळ पोलीस स्टेशनमध्ये पाठवायचं. वर्ष 6 महिन्यासाठी तो आरामात जेलमध्ये बसून राहील. ते ऐकताच प्रिया खुश होत म्हणाली, आयडिया तर भारीच आहे. मला संधी मिळाली तर त्याच्यावर हात नक्कीच धुवून घेईन आणि प्राचीचा बदला नक्कीच घेईन अशी माझी पण इच्छा आहे. त्याच्यासारख्या माणसाला जेलमध्येच टाकायला हवं. ओके, डन. चल मग प्रियासाठी शॉपिंग करूया. शॉपिंगचं नाव ऐकून प्रिया आणि प्राची भलत्याच खुश झाल्या आणि दोघेही शॉपिंग करायला बाहेर पडले. 2 तास वेळ घेऊन प्रियासाठी पबमध्ये घालण्यासाठी रेड कलरचा वेस्टर्न 1 पीस घेतला. त्याला
मॅचिंग थोडी ज्वेलरी आणि हाय हिल्स घेतल्या. आता प्रियेसाठी खरेदी केली म्हणजे प्राचीला पण काहीतरी घ्यायला हवं ना, म्हणून प्राचीला पण वन पीस घेतला आणि ज्वेलरी घेतली. प्राची तर आपल्यासाठी एवढं काही खरेदी करणार नव्हती, पण संतोषने तिला जबरदस्ती सगळं काही घ्यायला लावलं. तो एवढा छान कसा वागतो याचंही राहून राहून तिला आश्चर्यही वाटत होतं. तिघे हॉटेलमध्ये पोचले तेव्हा दुपारचे 5 वाजले होते. थोडा वेळ रेस्ट करून त्या तिघांनी 8 वाजता पबमध्ये जायला रेडी झाले. तिघांनी एकमेकांना थंब दाखवून इशारा केला आणि तिघेही त्या पबमध्ये जाण्यासाठी निघाले. प्राचीच्या मनात धडकी भरली होती. ती पहिल्यांदा अशा ठिकाणी आली होती, पण प्रियाला तशी सवय होती. ती एक दोनदा आपल्या फ्रेंड्स सोबत आली गेलेली होती आणि आज मस्त बोल्ड लुक करून आलेली. तशी प्राची पण स्वतःचा लुक बदलून आली होती, कारण तिला प्रदीपशी बदला घ्यायचा होता. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा.